हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. संध्याकाळची वेळ आहे आणि मी मस्त अशी डिनरची तयारी करत आहे. आज मी खमंग असे थालीपीठ बनवणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. कोणतीही भाजणी न वापरता अगदी घरातीलच आपली रोजच्या वापरातील पिठं वापरून, मसाले वापरून आपण खमंग असे थालीपीठ आज बनवणार आहोत. या ठिकाणी मी खमंग असे थालीपीठ बनवण्यासाठी 4 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी आता मी वाटण बनवून घेणार आहे. 20-25 लसणाच्या पाकळ्या, 2 छोटे चमचे जिरे घेतलेले आहेत. या ठिकाणी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि वाटण बनवून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. या ठिकाणी वाटण बनवून झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. या ठिकाणी 1 चमचाभर मी हातावरती ओवा घेतलेला आहे. ओवा थोडासा चोळून पिठामध्ये घालायचा, म्हणजे पिठाला छान ओव्याचा सुगंध लागतो. त्यामध्येच मी चमचाभर तीळ घालून घेणार आहे आणि आता आपण मसाले घालून घेऊया. या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे धने पावडर, त्यामध्येच मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. सुरुवातीला आपण हिरव्या मिरच्याही भरपूर वापरलेल्या आहेत, त्यानुसारच आपण तिखटाचं प्रमाण वापरायचं. आणि यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. यामध्ये घालूया जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसणाचं वाटण. बारीक चिरलेला कांदा, या ठिकाणी 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच घालूया मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व मसाले, पीठ, कांदा, कोथिंबीर व्यवस्थित आपण सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना ते जास्त घट्ट किंवा जास्त प्रमाणात पातळ मळायचं नाही. तर आपण ज्वारीची भाकरी बनवताना ज्या पद्धतीने पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला थालीपीठसाठी मळायचं आहे. या पदार्थाला कोणी थालीपीठ म्हणतं, कोणी धपाटे म्हणतं. महाराष्ट्रातील हा एक पारंपरिक पदार्थ आहे आणि प्रत्येक घरामध्ये हा आवडीने खाल्ला जातो. मी सुद्धा नेहमी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी डिनरसाठी थालीपीठ किंवा त्याला आपण धपाटे म्हणू शकतो ते बनवते. आणि या ठिकाणी आपलं पीठ आहे ते मळून झालेलं आहे. त्यानंतर मी थालीपीठ बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेतली, म्हणजे गरमागरम थालीपीठ करून मी सगळ्यांना सर्व करू शकेन. थालीपीठ मी कापडावरती थापून घेणार आहे. या ठिकाणी थालीपीठ बनवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कापड वापरू शकता किंवा कॉटनचा रुमाल वापरू शकता, कॉटनचं कापड वापरू शकता. सुरुवातीला कापड आहे ते पाण्यामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आणि या ओलसर कापडावरच आपल्याला अशा पद्धतीने पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने दाबत त्याला पसरवून घ्यायचं आहे. थालीपीठ थापताना आपल्याला हाताला तेल किंवा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही. थालीपीठवरती आपल्याला बोटाच्या साहाय्याने 5 ते 6 असे होल करून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित वाफलं जातं. या ठिकाणी मी तवा गरम झाल्यानंतर चमचाभर तेल सोडलं आणि तव्यावरती थालीपीठ टाकून घेतलं. अशा पद्धतीने आपण पीठ जर व्यवस्थित तयार केलं तर पीठ अजिबात कापडाला चिटकत नाही. त्यावरती आपल्याला झाकण ठेवून अगदी मिनिटभर एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता एका साईडने आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. साईडने छोट्या चमच्याने चमचाभर तेल सोडायचं आणि थालीपीठ आपल्याला उलटून घ्यायचं आहे. अगदी मिनिटभरामध्येच एका साईडने मस्त खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलं गेलेलं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा थोडंसं अर्धा चमचा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अलटून पालटून थालीपीठ आहे ते छान भाजून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटामध्येच आपलं खरपूस खमंग असं थालीपीठ हे तयार झालेलं आहे. घरामध्ये सगळ्यांना असे गरमागरम थालीपीठ खायला खूप आवडतात. थालीपीठ बनवताना मी एकदम सगळे बनवून ठेवत नाही, तर गॅसवरती थालीपीठ बनवणंही सुरू असतं आणि सगळ्यांना वाढणंही सुरू असतं, म्हणजे गरमागरम थालीपीठ सगळ्यांना खायला मिळतात. थालीपीठ आपण दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा असंही खाऊ शकतो तूप लावून. या ठिकाणी मस्त असं घट्ट दही, कांद्याची पात आणि थालीपीठ असा गावरान बेत आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.